असं आहे की लोकांची निवेदनं येत आहेत, तुम्ही बघताय गर्दी आहे आणि त्रस्त आहेत लोक, मनमानी कारभाराला त्रस्त आहेत. आता ह्या बाजूला आकाबाई बसले आहेत, ह्या गेल्या 60 वर्ष एका जागेवरती राहत आहेत. 60 वर्ष या दलित समाजाच्या आहेत, मागासवर्गीय आहेत. त्यांना हाताला धरून त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना फुटपाथवर आणून सोडलं आहे. आता मला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी बोलवलेलं, ती जागा त्यांची आहे, त्यांची घर आकारणी देखील केलेली आहे. हा निकाल आहे, हा महानगरपालिकेच्या सहीचा निकाल आहे. पोलीस त्यांची बाजूही ऐकून घ्यायला तयार नाही. म्हणजे पोलिसांच्या मदतीने जर अशी घरं खाली करण्याची आणि जागा ताब्यात घेण्याची जर कामं होणार असतील तर लोकांनी जायचं कोणाकडे? म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणा जर कायदा आणि सुव्यवस्था मोडण्यासाठी मदत करत असेल तर लोकांनी काय करायचं? आणि हा प्रकार अतिशय मोक्याची जागा ही आहे. या बाईंची जागा, तुम्ही वाटल्यास पत्रकारांना माझं विनंती आहे की त्यांच्याबरोबर जा. कागदपत्र त्यांची आहेत, घर त्यांचं आहे, घर तिथे राहतात. एक दलित समाजाच्या स्त्रीवरती हल्ला होतो, पोलीस नोंद घेत नाहीत. ही क्लिअर कट केस आहे अट्रॉसिटीची. आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी दाखल होते आणि कायद्याची बूज न राखणाऱ्यांवर पण ॲट्रॉसिटी दाखल होते. म्हणजे जे पोलीस यांना सहकार्य करत नाहीत त्यांच्यावरही ॲट्रॉसिटी दाखल होते. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की अशा म्हाताऱ्या कोताऱ्या बायकांवर जर आपल्या राज्यामध्ये हल्ले होणार असतील तर पुरोगामी महाराष्ट्र, शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, कुठे आहे तो महाराष्ट्र? हा शोधावा लागेल आता. आणि हे प्रकार ठाण्यामध्ये वाढीला लागले, जमीन बळकावण्याचे. येऊरमध्ये आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत, काही कारवाई नाही. म्हणजे असं जर होणार असेल आणि पोलीस शांतपणाने बसून जर फक्त डोळ्यावरती गॉगल लावून फिरणार असतील, गॉगलमधनं दिसतं पण ह्यांच्या गॉगलमधनं ह्यांना काय दिसतं ते आम्हाला कळत नाही आहे. आणि हा आम्ही आरोप नाही करत आहे. ते बाई आज सकाळी जनता दरबारात आल्या, ह्याच्या आधीच मला त्या भेटून गेल्या होत्या. पण जर न्यायच मिळत नसेल तर आम्हाला उद्या जाऊन जमिनीवर जाऊन त्यांना ताबा द्यावा लागेल. तिथे आदिल पठाण नावाचा गुंड ताबा घरून बसला आहे, तिथे त्याची गुंड बसलेले आहेत. हे कोणाच्या संरक्षणाखाली आहे? कोण ह्यांना मदत करतो? आम्हाला कोणाचंही नाव घ्यायचं नाही आहे, सगळी नावं मला माहिती आहेत. हा कोण आदिल पठाण आहे तो पण मला माहिती आहे. असे आदिल पठाणने फटाण, माझ्या भाषेत बोलत नाही मी, हे असे आम्ही नाही घाबरत आहे आदिल फटाणला. उद्या हे 2-4 दिवसात पोलिसांनी काय तो निर्णय घ्यावा, नाही तर त्या जमिनीचा ताबा या आजीला आम्ही देण्याचं काम करू. जे व्हायचं ते होईल. जनता दरबारामध्ये अनेक असे प्रश्न आहेत आणि महानगरपालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी क्लस्टर असेल, SRAचे प्रकल्प आहेत, मात्र त्यांचे देखील काही समस्या. असं आहे की क्लस्टर, मानपाड्याची लोकं आली होती, मानपाड्याच्या पुढची लोकं आली होती. क्लस्टरची जोर जबरदस्ती का केली जाते? शासनाने योजना आणावी, पण योजनेमध्ये ती तुम्ही घ्याच. ही जबरदस्ती घराच्या बाबतीत शासन करू शकत नाही. आत्तापर्यंत कुठली क्लस्टर योजना यशस्वी झाली? मुख्यमंत्री होते म्हणून थोडीफार प्रमाणात वागळे इस्टेटमध्ये बिल्डिंग उभा राहिले, मुख्यमंत्री होते. पण बाकी ठाण्यात कुठली योजना यशस्वी झाली? आणि 60-60, 70-70, 80-80 एकरची घरं तुम्ही एखाद्या बिल्डरच्या घशात घालता आणि त्याला सांगता तू मालक, आता तू कर. अरे तो कसा करणार? आणि ही जुनी घरं आहेत. आता मानपाड्यामध्ये ही घरं 50-50, 60-60, 70-70 वर्ष जुनी घरं आहेत. ती मोठी घरं आहेत. ती मोठी घरं देऊन ती लहान घरं का घेतील लोक? का घ्यायची? म्हणजे ह्याच्या मागे पैसे हा एकमेव उद्देश आहे, पैसे कमवणे. माझं म्हणणं आहे की घर माझं, मालक मी, मला कसं डेव्हलप करायचं ते मी करीन ना. आम्ही एकत्रित विकास करायचा, कसा करायचा आम्ही ठरवू. तुम्ही सांगणार की तुम्ही अशा पद्धतीने पुढे जा, म्हणजे तुमचे कसे खिसे भरणार याचा तुमचा जो प्लॅन आहे तो या नागरिकांनी स्वीकारायचा. नागरिकांनी कशासाठी स्वीकारायचा? नागरिकांनी खुलेआम जर विरोध केला, लोकशाहीमध्ये नागरिकांना महत्त्व आहे ना. आज मानपाड्यामध्ये 100पैकी 80% लोक हे क्लस्टरच्या विरोधात आहेत. तुम्ही कशाला त्यांच्या, आज ठाण्यातल्या
सगळ्या एसआरए योजना बंद केल्या आहेत. मी आता कोणाचं नाव घेत नाही इथे, कारण का परत एसआरएवाले त्यांना बोलवणार आणि त्यांची योजनाच बाद करून टाकतील. आता एसआरए हे गरीब झोपडपट्टी वासियांचं घर स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली यंत्रणा आहे. आता ती यंत्रणा ठप्प करून त्या झोपडपट्टीवासियांना तुम्ही क्लस्टरमध्ये सामील व्हा, म्हणजे 100 एकरामध्ये तुम्ही या. अरे ते एसआरए फटाफट पूर्ण होते. 400 जणांच्या झोपड्या असतील तर 400 जणांच्या झोपड्या पाडून तिथे इमारती उभा राहू शकतात. त्यांची घरं, झोपडपट्टीवासियांना काय असतं तर मला एक घर मिळेल बाबा, स्वतःच्या मालकीचं जरा चांगलं घर मिळतं म्हणून लोक एसआरएमध्ये जातात. ती एसआरए योजना ठाण्यामध्ये बंद करून तुम्ही क्लस्टरचा गुळ लावून ठेवला आहे आणि तो गुळ इथे दिसतोय, लोक बघतायत, जीप काय लागत नाही. बंद करा नाही, कशाला पाहिजे. आणि शासन बांधेल. अरे शासनाचं काम आहे का? तुमच्याकडे शासन चालवण्यासाठी पैसे नाहीत. त्या लाडक्या बहिणीला आश्वासन देऊन तुमच्याकडे पैसे नाही तर त्या लाडक्या बहिणीला देण्यासाठी कुठली घरं बांधणार आहात तुम्ही? कशाला खोटं नाटं लोट जनतेला सांगता? सरकार म्हणून सरकार चालवा ना, हे नको ते धंदे करता कशाला? तर एकंदरीत पाहिजे झालं तर याच सभागृहामध्ये याआधी देखील जनता दरबार पार पडलेला आहे. शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी. मला इतरांबद्दल एकही प्रश्न विचारू नका, मी त्याच्याबद्दल काहीही बोलणार नाही. मी महानगरपालिकांच्या आयुक्तांचे आभार मानतो की त्यांनी एक चांगलं दालन उपलब्ध करून दिलं. लोकांच्या समस्या कोणीही सोडवावेत ना, आम्ही सोडवू ते सोडतील, लोकांच्या समस्या सुटण्याशी मतलब आहेत. आज गल्लोगल्लीत पाणी नाही आहे, त्या पाण्याबद्दल आयुक्तांचं काय म्हणणं आहे? आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहोत. गल्लोगल्ली कचरा पडला आहे, काय म्हणणं आहे आयुक्तांची? नाले सफाई अजिबात नाही. अख्ख्या ठाणे शहरात नाले सफाई ठप्प आहे, ठप. काय म्हणणं आहे आयुक्तांचं? आम्ही विचारणार आहोत. आज आयुक्त नाही येत, नाही तर हा सगळा घेऊन गेलो असतो मी वरतीच. 31 मे पर्यंत डेडलाईन दिली. अरे कसली 31 मे? अजून जेसीबी नाही उतरले नाल्यामध्ये. कसली 31 मे? अधिकाऱ्यांना पैसे घाण्यात बसून वेळ नाही, तर हे कसली 31 मे पर्यंत उतरणार आहेत? आज मला सकाळीच तिथल्या लोकांचे फोन आले, दूरध्वनी आले, सिद्धेश्वर तलावामध्ये मासे मरून पडलेत. आपल्या प्रत्येक तलावामध्ये सांडपाणी सोडलं जातं. मग एवढी 2008 साली का 7 साली जी सिवरेजचे करोडो रुपयाची कामं झाली, मला माहीत नाही सिवरेजमध्ये किती करोडो रुपये गेले, 200-300 कोटी रुपये ते गेलेच असतील ठाणे महानगरपालिकेचे. महानगरपालिकेचे पैसे हे संडासातच जाताना, पाण्यातच जाताना, कचऱ्यातच जाताना दिसतात. सिवरेजची स्कीम कुठे आहे? मासे मरतायत ना, का मरतात? तर त्याच्यात सांडपाणी सोडलं म्हणून. सांडपाण्यासाठी तुम्ही सिवरेजची स्कीम आणली होती, ती स्कीम करोडो रुपयाची आहे. मग ती सिवरेजच्या स्कीमचं काय झालं? कुठला अधिकारी जबाबदार आहे त्याला? काही नाही. आंधळं जळतंय, कुत्रं पीठ खातंय, लोकांच्या लक्षातही येत नाही. आणि मग त्यांच्याकडे एकच उत्तर आहे, आम्हाला लोक निवडून देतात, आम्हाला लोक निवडून देतात. अरे ठीक आहे ना, लोक निवडून देतात, त्या लोकांचं काही उत्तरदायित्व आहे की नाही तुमच्याकडे? त्यांच्याप्रती काही जबाबदारी आहे की नाही तुमच्याकडे? अख्ख्या शहराला पाणी नाही, त्या पाण्याबद्दल कोणी बोलायला तयार आहे का? अख्खा घोडबंदरमध्ये पाणी नाही, अख्ख्या घोडबंदरमध्ये. ठाण्यातला सर्वात श्रीमंत लोक ती कुठे असे तथा असं म्हणतात की सर्वात जास्त श्रीमंत लोक हे घोडबंदरला राहतात. टँकरनी पाणी पितात. माफियाच आहे. त्या एक बाई आलेल्या आहेत, कुठे आहेत त्या माझ्याकडे कचऱ्याची कंप्लेंट घेऊन आल्या आहेत. त्यांच्या घरासमोर कचरा पेटवतात, तिथे मोठं आंदोलन झालं. इथे कसं आहे माहिती आहे का, एखादं घर चांगलं बांधायचं पण तिथे संडासच बांधायचं नाही. मग त्या घरच्यांनी कुठे जायचं संडास करायला, शौचालयाला कुठे जायचं? मग जागोजागी जाऊन शौचालय बसायचं आणि करायचं. ठाणे महानगरपालिकेची हालत सध्या तशी आहे. कचरा म्हणजे शौच झालं आपल्या घरातली घाणच असते, ती टाकण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेकडे शौचालयच नाही, म्हणजे कचरा टाकायला जागाच नाही. 45 वर्ष होत आली, आमच्याकडे कचरा कुंडीच नाही आहे स्वतःचं. आमचं शौच डम्पिंग ग्राउंडच नाही आहे. आमची स्वतंत्र पाणी योजना नाही आहे. आम्ही श्रीमंत आहोत, बस एवढंच. आम्ही श्रीमंत आहोत. तुमची श्रीमंती कुठे आहे? तर नको त्या गोष्टी करण्यात तुमची श्रीमंती दिसते. तुमचं मूळ काम होतं गटर वॉटर मीटर, ते तिन्ही नाही आहेत. गटारांची नाल्यांची दुरावस्था आहे, पाण्याची बोंबाबोंब आहे.
आणि अशीच परिस्थिती राहिली तर आमची मागणी आहे, आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत, ठाण्यामधल्या महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नवीन बिल्डिंगच्या परवानग्या बंद करा. तुमच्याकडे पाणीच नाही आहे. तुम्हाला उच्च न्यायालयाने हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही उच्च न्यायालयाला खोटं उत्तर दिलंय, खोटं. तुम्ही जेव्हा ओसी देता, ही माहिती देतोय मी आता माझ्या लक्षात आलं म्हणून, त्या ओसीमध्ये लिहून देता की पाण्याची जबाबदारी तुमची, म्हणजे कोणाची? बिल्डरची. पाणी मॅन्युफॅक्चर नाही करतायत की मशीन लावलं आणि पाणी मिळालं, असं एकही मशीन जगामध्ये अजून मिळालेलं नाही आहे. पण ओसीमध्ये लिहिताना ही ऑर्डर असते की पाण्याची जबाबदारी ही तुमची राहील. जर त्यांची नाही, म्हणजे ते करू शकत नाही, तर तुम्ही परवानग्या कशाला देता? परवानगी देण्याच्या आधी त्याला विचारा, तू मला पाणी दाखव, तू या इमारतीमध्ये असलेल्या सगळ्यांना पाणी देऊ शकतो, जे काय 175 लिटरचा नॉर्म आहे त्या नॉर्मप्रमाणे तू दिवसाला पाणी देऊ शकतो, अशी आम्हाला प्रोव्हिजन तरतूद दाखव, मग तुला आम्ही ओसी देतो. तुम्ही ओसीमध्ये कशाला लिहिता की पाण्याची जबाबदारी तुमची म्हणून? थूकपट्टी लावण्याचं काम महानगरपालिका करते, थूकपट्टी. साधं रेन हार्वेस्टिंग पण कुठेच नाही. ग्रीन हार्वेस्टिंग वगैरे तर राहू द्या, हे सगळं थोतांडच असतं, त्यांना बघायला माणसंच नाही यांच्याकडे. मग हे क्लस्टर करा, फ्लस्टर करा. तुम्ही पॉप्युलेशन वाढवताय, लोकसंख्या वाढवताय, त्या लोकसंख्येला उपलब्ध पाणी कुठनं आणणार आहात? काय योजना आहे तुमच्याकडे? नाही, पुढच्या वर्षी आहे ना आपल्याकडे 100 MLD आलेलं असेल. अरे ते पुढचं वर्ष उजाडू द्या ना. तुमच्याकडे 100 MLD आल्यावरती तुम्ही परमिशन द्या, आमचं काही म्हणणं नाही. अरे पण आत्ता पाणी नाही, त्याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे? काही उत्तर नाही. आत्ता तुमच्याकडे कचरा कुंडी नाही आहे, काही उत्तर नाही. नाही अहो, पाणीच नाही आहे. म्हणजे एकेकाळी ठाण्यामध्ये म्हणजे दूरदृष्टी नसलेली माणसं जेव्हा सत्तेमध्ये येतात तेव्हा काय होतं याचं उत्तम उदाहरण ठाणे आहे. आम्ही 45 वर्षात ठाण्यामध्ये स्वतःचं पाणी स्तोत्र निर्माण करू शकलो नाही. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे, सर्वात मोठं दुर्दैव. आणि हे आम्ही विधानसभेत पण मांडतो की पाणी भीक मागून आणावं लागतं, भीक मागून. कधी MIDCकडे भीक मागतो आम्ही, कधी स्टेमकडे भीक मागतो आम्ही, कधी इरिगेशनकडे भीक मागतो आम्ही. आणि उत्तर ठरलेलं आहे, आम्हाला निवडून देतात लोक. काळू धरण होणार का? त्यांची मानसिकताच नाहीये. कारण विधिमंडळात वारंवार धरणाबाबत प्रश्न विचारला असता. नवी मुंबईची आतापर्यंत ठोस काही पावलं उचलली जात नाही. अहो, ह्यांनी आजपर्यंत एकही ठोस पावलं उचललं असेल असं एकही धरणाचं यांनी नाव सांगावं. शाही धरण मी घेऊन आलो, मी असं सांगतो मी. आणि ते का घालवलं हे मलाच माहिती आहे. म्हणजे मानसिकताच नाही. जर तुम्ही 1000, 2000, 3000 कोटीचा एखादा रोड आणू शकता तर तेवढ्याच किमतीचं तुम्ही धरण नाही आणू शकत. निवडणूक आली की काळू धरण, शाही धरणाचे मुद्दे पुढे येतात. परत निवडणूक झाली की ते बंद कपाटात जातात. कारण का त्यांना सत्ता असते त्यांच्या हातामध्ये, राज्यसत्ताही हातामध्ये घेत आहे आणि ठाण्याची सत्ताही त्यांनाच मिळते. मग काय करणार? सामान्य लोक मतं देतात. मानपाडामध्ये 2 चांगल्या शाळा तोडल्या साहेब आणि एक आरोग्य कमिटी, काही गरज नव्हती. आणि जानेवारी म्हणजे क्लस्टर येणार हे स्वप्न, त्याच्या आधी त्याच्या 2 शाळा तोडून टाकल्या जानेवारीमध्ये. म्हणजे 3 महिने त्या मुलांनी शिक्षण घ्यायचं कसं? रिझल्ट परीक्षा. आणि तुम्ही पत्रकारी जात नाही तिथे. आता या बाईच्या जागेवर जा, कोणी कब्जा घेतला जाऊन बघा. तुम्हाला जाहीर आवाहन करतो, आमच्या पत्रकार परिषदा दाखवण्यापेक्षा ही शोध पत्रकारिता करणं फार गरजेचं आहे. त्या बाईच्या जागेवर जा. आत्ता एक दलित समाजाची बाई आहे, तिच्या जागेवर राजकारण्याच्या आशीर्वादाने कब्जा घेतला आहे, पोलीस कारवाई करत नाहीये. जा.
आम्ही हे फक्त उघडं करू शकतो, पण जगासमोर नेण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे प्रशासनाला, की हिच्या जागेवर कब्जा कोणी घेतला, कोण पोरं बसलेत, कोण आहे तो आदिल पठाण, का नाही आतापर्यंत त्या लोकांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. पोलीस तिला सांगतात कोर्टात जाता, ही बाई कोर्टात जाऊ शकते. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आत्ता मी बोलवून घेतलं होतं, माझ्यासमोर त्यांनी सांगितलं की जमीन त्यांची आहे, तिच्यावरती आम्ही आदेश दिलेला आहे की नावावर ह्यांच्या करा म्हणून. ते बघू, पेपर बघू. काय करायचं आहे म्हाताऱ्या बाईने? म्हणजे हिने डोकं आपटून आत्महत्या करायची. हे बघा, हे व्हिडिओ बघा, हे पोलीसच तिला अडवत आहेत. हे बघा ती काय सांगते ऐका. खेचून खेचून मला बाहेर काढलं. ऐका. पैसे खाते त्या गुंड्या लोकांचं आम्हाला मारायची धमकी आणखी बोलतात तुमची जागा नाही आता जावा इथलं. पोलीस स्वतः आता लावलं ना पत्र. आमच्या पाठीशी तर कोण आहेच नाही. तर पैसे खाऊन सगळ्याला पोलीस स्टेशनला पैसे दिले, काय अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लं. लाडक्या बहिणीचं सरकार म्हणत सरकार अनेक हे घ्या बाई, भैया बहिणी घ्या. महेश अय्यर साहेबांना पैसे खाल्ले, कारवाई केली. पहिली कारवाई महेश अय्यर साहेबांनी केली 11 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर शंकर पाटोलेंनी केली. पाटोळेंनी पण पैसे खाल्लेले आहेत. अतिक्रमण विभाग म्हणजे या ठाण्यातला अतिक्रमण विभाग म्हणजे एक्स्टॉर्शन सेल आहे. एक्स्टॉर्शन सेल, हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा. महानगरपालिका पुरस्कृत हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा म्हणजे आपलं अतिक्रमण विभाग. अशी एकही गोष्ट नाही अतिक्रमण विभाग पैसे घेत नाही, अशी एकही गोष्ट नाही. आणि स्पेशल सेल ठाणे महानगरपालिकेमध्ये अतिक्रमणाचा एक स्पेशल सेल असतो आणि त्या स्पेशल सेलमध्ये नेमणूक करून घेण्यासाठी 5-5 कोटी रुपये दिले जातात. मला आयुक्तांना प्रश्न विचारायचा, स्पेशल सेल लागतो कशाला तुम्हाला? अतिक्रमण विभाग आहे प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये. मग तुम्हाला ठाणे महानगरपालिकेचा एक वेगळा अतिक्रमण सेल लागतो कशाला? अरे समजत नाही, येडेबिडे समजतं की काय तुम्ही? आम्हाला हे अक्कल आहे ना. म्हणजे आधी 100 रुपये याला द्यावे लागायचे, आता 100 रुपये यालाही द्यावे लागायचे, म्हणजे भाव 200वर गेला. ठीक आहे, असा आहे. पहिलाच जनता दरबार होता, लोकांनी चांगला पाठिंबा दिला आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दर सोमवारी आता हा जनता दरबार सुरू झाला. आता ठाणे महानगरपालिकेने चांगला जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमची सुहास असेल, प्रकाश असेल, आमचा हिरा शेठ असेल, शानू आहे, सगळेच नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत ते सगळेच कामाला लागतील. बाकी सगळे आमचे विटाव्यातले ठाण्यातले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि आम्ही लोकांपर्यंत पोचू आणि लोकांना जे निराधार वाटतं त्यांना आधार देण्याचं काम करू.